राज्यात सध्या खड्ड्यांचं राज्य आलं आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय। मुंबई, ठाणे, नाशिक असो वा पुणे, महामार्ग असो वा गल्लीबोळ, रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। या जीवघेण्या खड्ड्यांमुळे दररोज अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागतोय, तर हजारो लोक पाठीच्या आजारानं त्रस्त आहेत। मात्र महानगरपालिका आणि राज्य सरकार प्रशासनाची टिम्म हलण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। पाहूयात। राज्यात सध्या खड्ड्यांचं साम्राज्य, प्रशासन ढिम्म, प्रशासनाचा थेट माणसांच्या जीवाशी खेळ सुरू। प्रतिवर्षी शेकडो निष्पाप जीवांचा जातोय बळी। हे दृश्य कोणत्याही ग्रामीण भागातल्या मातीच्या रस्त्याचं नाहीये, तर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधल्या आणि महामार्गांवरच्या रस्त्यांचं आहे। पावसाळा सुरू झाला की प्रशासनाचे दावे आणि कोट्यवधींचे रस्ते दोन्ही वाहून जातात। रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हे ओळखणंही आता कठीण झालेलं आहे। रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये दुचाकी आदळून झालेल्या अपघातात ठाणे महापालिकेच्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दलातील जवानाचा मृत्यू झाला। या घटनेनंतर ठाणे जिल्ह्यातील रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांचं प्रमाण वाढत असल्याचं सत्य उजेडात आलं। गेल्या काही दिवसात नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे तब्बल 5 जणांचा जागीच मृत्यू झाला। खड्ड्यांमुळे वाहनांचं होणारं नुकसान एक वेळ परवडेल, पण इथे थेट माणसांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। खड्डा चुकवण्याच्या नादामध्ये दुचाकी स्वार थेट मोठ्या वाहनांखाली चिरडले जात आहेत। आजवर शेकडो नागरिकांनी यात आपला जीव गमावलाय, तरीही प्रशासन आणि सरकार उघड्या डोळ्यांनी हा खेळ पाहत आहे। ठाण्यात ज्या निष्पाप जवानाचा बळी गेला, त्यांच्या नातेवाईकांनी त्यामागचं करुण सत्य सांगितलं। ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया असली तरी खड्डे आणि रस्ते अपघातामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। खड्ड्यामुळे आमचा मुलाचा नाक बली गेलेले, त्याची सरकारने दखल घ्यावी आणि आमच्या कुटुंबाला त्याची लहान लहान 2 जुल्या मुली आहेत, त्यांचा सांभाळ करणारे एकुलता एक म्हणजे होता तो घराचा सांभाळ करणारा, तोच आमच्यातून निघून गेला। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृत्यू ताब्यात घेणार। दरवर्षी खड्डे बुजवण्यासाठी आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी हजारो कोटी रुपयांचं टेंडर काढलं जातं। मग हा पैसा जातो कुठे? निकृष्ट दर्जाचं काम करणारे कंत्राटदार आणि त्याला पाठीशी घालणारे अधिकारी यांच्या साट्या लोट्यामुळेच रस्त्यांची ही दुरवस्था झाली असल्याचा थेट आरोप नागरिक करतायत। हा केवळ निष्काळजीपणा नाहीये, तर प्रशासकीय खून आहे। खड्ड्यांमुळे जाणारे बळी रोखण्यात सरकार आणि महापालिका पूर्णपणे अपयशी ठरली आहे। निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी गेली अनेक वर्ष सातत्यानं करण्यात येते। मात्र अशा प्रकरणात प्रशासनातील त्रुटी समोर येत असल्यानं केवळ घटना घडली की हा मुद्दा ऐरणीवरती येतो आणि नंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती समोर येत असते। रस्ते अपघातात महिन्याला किमान 17 ते 18 जण मृत्युमुखी पडल्यात। ज्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एखाद्या निष्पापाचा बळी गेला असेल, तिथल्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होत नाही? कंत्राटदार, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील टक्केवारीच्या संगनमतामुळे सामान्यांचा बळी जातोय, याकडे कोण लक्ष देणार? हा प्रश्न अनुत्तरितच आहे। मुंबईसह राज्यात सगळीकडील रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत। सर्व रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे। या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून लोकांचे नाहक बळी जात आहे। खड्डेमुक्त रस्ते करण्याची घोषणा सरकार प्रतिवर्षी करत असतं। त्या घोषणांचं पुढे काय होतं? राज्यात समृद्धी महामार्गासारखे रस्ते तयार होतात, मग सामान्य रस्ते त्या पद्धतीचे का होत नाही? हाच खरा प्रश्न आहे। सरकार केवळ पोकळ घोषणा करत राहतं आणि जनतेच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत। प्रशासनाच्या कागदी दाव्यांची पोलखोल या खड्ड्यांनी उघडी पाडली आहे। रोज नवे बळी जात असताना महापालिका आणि सरकार नेमकी कसली वाट पाहतंय? खड्डे बुजवण्यासाठी आणखी किती निष्पाप जीवांचा बळी जावा लागणार आहे? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।